नमस्कार. वैशालीज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एक नॉनव्हेज पदार्थ. म्हणजे रोज रोज व्हेज खाऊन कंटाळा येतो. राहतो आम्ही कोकणामध्ये, तर बुधवारी आणि शुक्रवारी व्हेज बनवायचंच नसतं असं इथली प्रथा आहे. तर त्याप्रमाणे आम्ही आज बनवणार आहे नॉनव्हेज पदार्थ. आपण बनवतोय आज कोळंबीचा राईस. म्हणजे पटकन होणारे पदार्थ मी तुम्हाला शिकवते. नोकरी करणाऱ्या गृहिणींसाठी हे अगदी साधे सोपे पटकन होणारे असे पदार्थ आहेत. तर कोळंबीचा राईस ही आहे कोळंबी, कांदे, टोमॅटो, आलं, लसूण आणि हा एव्हरेस्टचा मसाला आणि कोळंबीसाठी हा बिर्याणी राईस आणि हे हळद आणि हे तिखट. साहित्य आपण असं चिरून घेतलेलं आहे. 2 कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो चिरून घेतला मोठा आणि लसणाची पेस्ट आहे ती घरचीच वापरायची. विकतची पेस्टमध्ये एवढा चांगला लागत नाही मला. शक्यतो घरीच आलं लसूण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण सुरुवात करूया. भात आपण सध्या पातेल्यात करतोय. आपण कुकरमध्ये पण करू शकतो. कुकरमध्ये 2 शिट्ट्या 3 शिट्ट्या दिल्या तर भात लगेच होतो. पण आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून मी हा भात पातेल्यात करते, मी दिसेल व्यवस्थित. तेल घ्यायचंय 2 ते 2.5 पळ्यापर्यंत तेल घ्यायचं. तर थोडं जास्तच तेल लागतं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा घालायचा. कांदा परतवून घ्यायचा आहे चांगला. तोपर्यंत आपण हा तांदूळ धुवून घेऊया. चांगला भाजलेला आहे. थोडंसं ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यात टाकायचं आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर थोडासा खमंग वास येतो. थोडीशी परतावायची आलं लसणाची पेस्ट, जास्त पण परतावायची नाही आहे. टोमॅटोला जरा जास्त वेळ परतवून घ्यायचंय, टोमॅटोचं पाणी सुटेपर्यंत. आणि टोमॅटोला जेव्हा चांगलं पाणी सुटेल त्यावेळेस नंतरच आपण कोळंबी घालायची. टोमॅटो चांगला भाजलेला आहे. पाणी सुटलेलं टोमॅटोला आपण बघत आहात. थोडीशी हळद टाकायची आहे. हळद टाकायची, लाल तिखट थोडंसं 1-1.5 चमचा लाल तिखट टाकायचं. परतवून घ्यायचं ते आणि कोळंबी घालायची. कोळंबी घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं परतवून घ्यायचंय आणि कोळंबी भाजत असतानाच त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय. मीठ घातलं की जरा थोडंसं कोळंबीमध्ये मीठ मुरायला मदत होते. ती भूमिका असते ती शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा हा आपण बघत आहात. हा एक मसाला टाकला की आपल्याला दुसरे काही मसाले टाकायची गरज नाहीये. आपण हा शाही बिर्याणी मसाला हा अर्धी ते पाऊण पुडी आपण टाकतोय याच्यामध्ये बिर्याणी मसाल्याची. 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी हा तांदूळ आहे. ह्या वाटीने आपण मोजून घेतला तर 1 वाटीभर तांदूळ आहे. हा बासमती तांदूळ आहे. तर 1 वाटीभर तांदळाला 2 वाट्या पाणी घ्यायचे. आणि आता तुझ्या कोळंबी भाजली चांगली. बघत असाल आपण कोळंबी चांगली भाजून परतवून घेतलेली आहे. सगळा मसाला त्यात मुरला आहे. त्यानंतर आपण या कोळंबीमध्ये हे पाणी टाकणार आहोत. 2 वाट्या पाणी. 2 वाट्या पाणी घालायचंय. पाणी घातल्यानंतर पाणी चांगलं उकळून द्यायचंय. पाण्याला उकळी फुटल्यानंतर हा जो तांदूळ आहे तो त्यात आपण घालणार आहे. पाण्याला थोडी उकळी आलेली आहे, कोळंबीतलं पाणी आहे त्याला. आता आपण हा भात आहे तांदूळ आहे तो टाकणार आहे याच्यामध्ये. उकळी आल्यानंतर तांदूळ घालायचा आहे. सुद्धा चांगला भात होतो. त्याच्यावर वरून थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहे आणि उरलेली कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवायची. उकळी आलेली आहे भाताला, तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत उकळी आल्यानंतर आणि थोडं बारीक गॅसवर 15 मिनिटं शिजायला ठेवणार आहोत. तर 15 मिनिटांमध्ये आपला भात तयार होईल. वा, छान. अशा प्रकारे हा भात मस्त छान मोकळा झालेला आहे. सुटसुटीत आपण बघत आहात. कोथिंबीर घालूया आणि कोळंबी बिर्याणी
खाण्यासाठी तयार, एकदम सुटसुटीत आणि सोपी.